हप्ता आज मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दिला आहे। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, 5,000 कोटी रुपये। यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे। आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे आम्ही जी कर्ज माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय। आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करत आहे। लाडकी बहिणीचा देखील कधीपर्यंत हप्ता येईल? कारण की आता लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील ठरल्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। ते देखील वेळेवर नियोजित वेळेवर तेही जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली आहे ती कुणी काही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही याची देखील आपल्याला मी खात्री राहुल गांधी आहे ते जेनझी बरोबर संवाद करताना पाहायला मिळतात। कुठेतरी तरुणांना आकर्षण करण्याचा हा प्रयत्न आहे का राहुल गांधींकडून? तरुणाईच्या हाताला काम दिलं पाहिजे। तरुणाईचं शिक्षण, रोजगार त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि म्हणून महायुती सरकार जे आहे ते गेल्या महायुती सरकारच्या काळामध्ये स्टार्टअपपासून स्किल डेव्हलपमेंटपासून रोजगारापासून या ठिकाणी उद्योगांमध्ये देखील तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी काम करते। या देशाचे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आताचा निर्णय होता। सोबत लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे। कारण लाडक्या बहिणींचं सुद्धा म्हणणं होतं की अजून रक्षाबंधन आता जवळ आलेलं आहे आणि आमच्या खात्यावरती जो हप्ता आहे तो सुद्धा जमा झालेला नाही आहे। सोबत नमो शेतकरी बांधवांचा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा झालेला नव्हता आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नव्हते। तर फायनली यांच्याबद्दल सविस्तर अपडेट आता घेण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता उद्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आता ही बातमी आहे।